मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. एक दिवस बळीरामला चावडीत बोलावून आलं. तो मनातल्या मनात चपापला आणि त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला. पण चेहऱ्यावर काही भाव न दाखवता त्यानं आलेल्या जागत्याला विचारलं, काय र, काय काम हाय? का जाणं का बुवा? पाटील बोलावून आण म्हणले तवा मग मी आलूया. कोण कोण हाय ती तिथं? शहरातला कोणी हॅटवाला साहेब हाय जणू. डिरेस बिरेस हाय का अंगावर? मग हाय तर काय, नागवा थोडाच येणार आहे त्यो. जागल्याला त्या कल्पनेचं हसू फुटलं. अरे गदड्या, फौजदारी डिरेस हाय का म्हणलं म्या. नाही नाही पाटील, सुटाबुटामध्ये हाय बघा. पोलीसवाला नाही म्हणून बळीरामनं एक सुटकेचा सुस्कारा सोडला. पण त्याची समजूत चुकीची होती. आलेला ग्रहस्थ साध्या पोशाखातला CID ऑफिसर होता. साळुंके त्याचं नाव. तो जिल्ह्याच्या गावाहून आला होता. रखमाजी पाटलांनी परिचय करून दिल्यावर साळुंके साहेब बोलले, तुमचा परिचय झाल्यानं आनंद झाला. मी इथं एका कामगिरीवरती आलो आहे. या भागात काळू भिल्ल नावाचा एक प्रख्यात दरोडेखोर फरारी होऊन लपून बसला आहे अशी बातमी आम्हाला लागली आहे. तो बहुतेक बायजाबाईच्या डोंगरात किंवा जंगलात दडून बसला असावा. त्याला शोधून काढायचं काम माझ्याकडं आहे. बळीराम हात जोडीत म्हणाला, लय छान झालं साहेब. पाटील आणि मी, आम्ही दोघं बी आपल्या सेवेला हजर हाव. निस्ता हुकूम सोडा. हुकूम एवढाच की मी आणि माझे 5-10 सहकारी या कामासाठी इथं कॅम्प ठोकून काही दिवस राहणार आहोत. कदाचित 1-2 महिने सुद्धा आम्हाला इथं राहावं लागेल. म्हणून राहायला जागा पाहिजे. गावाबाहेरचा तुमचा बंगला मोठा सोयीस्कर आहे म्हणून ऐकलंय मी. वा वा साहेब, राहावा की खुशाल. मनाला येईल तिथवर राहावा. बंगला कायचा म्हणा, उगी आपली गरिबाची झोपडी हाय. गोड करून घ्या म्हणजे झालं. साळुंके साहेब हसत हसत चेष्टेनं म्हणाले, पण बळीराम पाटील, मी गोडाचा भोगता नाही. मला तिखट जास्त आवडतं. बळीरामनं हसून जाब दिला, असं का? मग तिखट करून घ्या म्हणतो. बरं का साहेब, तुमच्या तिखटाचा बी आम्ही चोख बंदोबस्त करू. मग तर झालं नव्ह. साळुंके व इतर सर्वजण प्रसन्नतेनं हसले. साळुंक्यांनी आपल्या लोकांसहित बळीरामच्या बंगल्यात मुक्काम ठोकला. बळीरामनं तिथं त्यांची स्वतःच्या देखरेखीखाली सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था लावून दिली. साळुंके म्हणजे पोलीस खात्यातला एक गाळीव नमुना होता. त्याच्याकडं काळू भिल्लाला पकडण्याचं काम सोपवलं गेलं होतं. पण मनापासून कसोशीचे प्रयत्न करून काम करून दाखवावं अशी त्याला घाई नव्हती की काळजीही नव्हती. तपासाचं काम हाताखालच्या लोकांवर सोपवून तो बळीरामच्या बंगल्यात त्याचा आणि गाव पाटलाचा पाहुणचार घेत आरामशीर दिवस काढू लागला. अकोळ गाव त्यानं आपलं हेडक्वार्टर बनवलं आणि तिथं बसल्या बसल्या तो आपल्या माणसांमार्फत काळू भिल्लाच्या हालचालींवरती नजर ठेवू लागला. त्याचे शिपाई रोज आसपासच्या प्रदेशात काळूच्या शोधाला जात आणि हात हलवीत परत येत. साळुंके त्यांच्याबरोबर तपासाला कधीच जात नसे. तो नेहमी बळीरामला आढ्यतेनं सांगे, तगदग आणि दगदग या 2 गोष्टींपासून आपण नेहमी 4 पावलं दूर राहतो पाटील. आरोपीच्या मागं रानावनात उन्हातान्हाचं दिवस रात्र न पाहता धावत सुटायचं काम आपल्या बापाच्यानं कधी झालं नाही. सब इन्स्पेक्टर होतो तेव्हाही आपला हाच खाक्या. बळीराम यावर हसून कौतुकाच्या स्वरात म्हणाला, ही म्हणजे अक्षी कमालच हाय तुमची साहेब. अंतरी बी वरचं प्रमोशन बी मिळून गेलं हा. अव नुसतं प्रमोशनचं काय घेऊन बसला महाराज. 2 पोलीस मेडल सुद्धा मिळाली आहेत मला. आणि ती कशा पायी मोठमोठ्यानं खो खो हसत साळुंके म्हणाले, ते असं झालं. पहिलं चुकून मिळालं एका खतरनाक गुंडाला जीव धोक्यात घालून पकडून देण्याच्या बहादुरीबद्दल. पहिलं मिळालं म्हणून मग दुसरंही मिळालं. तुम्हाला ती हिंदी म्हण माहीत आहे ना, खुदा जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. अगदी तसंच झालं बघा. वा साहेब, असं कसं?
तुम्ही स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला म्हणलासा ना त्या गुंडाला धरायला पायी. त्याचं बक्षीस मिळालं व तुम्हासनी. अव कसला जीव आणि कुठला धोका. मुक्तपणे हसून उधळीत साळुंके सांगू लागले. तुम्हाला म्हणून खरी गोष्ट सांगतो. कुठं बोलू मात्र नका हा. धोका दिसला रे दिसला की जीव मुठीत घेऊन पळायचं ही आपली नेहमीची ट्रिक आहे. हरकू वाणी म्हणून सोलापूरच्या एका झोपडपट्टीचा नामांकित दादा होता. साऱ्या झोपडपट्टी एरियावर त्याचा दरारा होता. झोपडपट्टीपासून 2 फर्लांग अंतरावर एका नाल्यामध्ये त्याची हातभट्टी आणि त्याच्या टोळीचा अड्डा होता. त्याच्या जागेवर रेड घालायचं ठरलं. 1 इन्स्पेक्टर, 2-3 सब इन्स्पेक्टर्स आणि बाकीचे शिपाई अशा आम्ही 15-20 जण छापा घालायला रात्री गेलो. खबऱ्या माणसाकडून इशारा मिळेपर्यंत आम्हाला नाल्याच्या कडेला 2 तास दबा धरून थांबावं लागलं. इशारा मिळताच आमच्या लोकांनी हातभट्टीवर झडप घातली. हरकू वाण्याचे लोक लाठ्या काठ्या चाकू सुरे घेऊन आमच्याशी भिडले. भली मोठी धुमश्चक्री उडाली. हरकू वाण्याच्या गँगचे बरेच लोक पळून गेले. खुद्द हरकूही पसार झाला आणि एका सब इन्स्पेक्टरनंही रणातून यशस्वी पळ काढला. तोच तुमच्याशी सध्या बोलतो आहे. हरकूचे 1-2 गुंड माझ्या मागं लागले. त्यांना चुकवून झुकांडी देऊन मी एका विटभट्टीच्या मागं लपून बसलो. थोड्या वेळानं ते गेले असं पाहून मी बाहेर पडलो. भयंकर थकून आणि गळून गेलो होतो. घसा सुकून गेला होता. जबरदस्त तहान सुद्धा लागली होती. घोटभर पाणी मिळालं तरच आपले प्राण वाचतील असं वाटत होतं. पाणी पिण्यासाठी मी रात्रीच्या अंधारात ठेचकळत धडपडत झोपडपट्टीकडे धावलो आणि एका बऱ्याशा दिसणाऱ्या पत्र्याचं छप्पर असलेल्या घराच्या दारावर जोरजोरानं थापा देत ओरडलो, दार उघडा. कुणी दार उघडीत नाही असं पाहून मी आवेशानं लाथ मारली आणि आतली कडी निसटून दार उघडलं. आत समोरच्याच बाजूला एक बाई आणि एक 10 वर्षांचं पोरग अशी 2 जण थरथर कापत उभी होती. मी धापा टाकीत दम तुटलेल्या आवाजात त्यांना उद्देशून ओरडलो, पाणी पाणी, कुठे पाणी? आत्ताच्या आत्ता पाणी आणा, नाहीतर शूट करतो एकेकाला. असं म्हणून मी होल्स्टर मधलं पिस्तूल काढून हातात घेतलं. पाण्यासाठी त्याचा जीव घेण्यापर्यंत माझी मजल गेली होती. ती बाई घाबरून म्हणाली, आणते आणते, आणि ती आत पळाली. ते पोरगही भेदरून तिच्या मागं पळालं आणि त्याच वेळी कोपऱ्यातल्या कणगी मागून एक धिप्पाड माणूस 2 हात वर करून बाहेर आला. मी ओळखलं, तो हरकू वाणी होता. लगेच मी शिट्टी फुंकून आमचे लोक बोलवले आणि त्याला अटक केली. म्हणजे औचित गावलं तर तुम्हाला असंच म्हणा की थोडक्यात, बळीराम बोलला. पण का व साहेब, त्या लेकाच्या वाण्याला कणगी बाहेर यायची जरूरच काय पडली होती मी म्हणतो. साळुंके सिनेमातल्या खलनायकासारखं लांब लचक हसले. तुमच्या लक्षात नाही आलं पाटील, मी चुकून नेमका त्याच्याच घरात शिरलो होतो आणि तो कणगी मागं दडून बसला होता. मी एकदम उखडलेल्या आवाजात त्याच्या बायकोला पाणी मागितलं आणि त्यानं काय ऐकलं माहीत आहे? वाणी, वाणी कुठंय, वाणी कुठंय? आत्ताच्या आत्ता वाणी आणा, नाहीतर शूटच करतो एकेकाला. आणि मग काय, तो घाबरून पडदिशी बाहेर आला. बळीरामच्या आणि साहेबाची झक्क रास जमली. साळुंके भलते गप्पिष्ट होते आणि भाविक श्रोता बनून त्यांना खुश करण्याची भूमिका बळीरामनं उत्तम वठवली होती. दोघांमध्ये लवकरच घनिष्ठ मैत्री जमली. बळीराम कामं सोडून त्यांच्याशी बंगल्यात गप्पा मारू लागला. पोलीस अधिकाऱ्याशी मैत्री कधी वाया जात नाही असं बळीरामचं व्यवहारी सूत्र होतं. साहेब दारू, नाचगाणी इत्यादी छंद फंदांचाही चांगलाच शौकीन होता. त्यामुळे दर 2-4 दिवसांआड प्रोग्राम झडू लागले. साहेबाच्या करमणुकीकरिता बळीरामानं परगावाहून नाचणाऱ्यांनी बोलवायची व्यवस्था केली. 1 महिना काळू भिल्लाचा शोध न लागता असाच निघून गेला. एक दिवस आडगावच्या मुन्नीजांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपल्यावर बळीराम व इतर लोक गावात जायला निघाले. साळुंक्यांनी बळीरामला आग्रहानं थांबवून घेतलं आणि म्हटलं, पाटील आज इथंच राहावा, घरी जाऊन तरी झोपच घेणार आहेसा नव, मग इथंच झोपा की. बळीरामच्या अंगातून एक शिरशिरी उठली, पण त्याला नाही असं म्हणता येईना. साळुंके साहेब व त्यांचे 2-3 शिपाई इथं असताना
आपल्याला सतावण्याची सगुनीच्या भूताची छाती होणार नाही या विचारानं धीर येऊन तो तिथंच मुक्कामाला राहिला. साळुंक्यांबरोबर 15-20 मिनिटं गप्पा मारून बळीराम दिवाणखान्यात पसरलेल्या गाद्यांच्या बैठकीवरती झोपला. आज काही होणार नाही ही मनामध्ये निश्चिंतता असल्यामुळं त्याला ताबडतोब झोप लागून गेली. साळुंके दिवा विझवून बेड लॅम्पचा स्विच चालू करून पलंगावरती झोपी गेले. त्यांचे 3 शिपाई आतल्या खोलीत झोपले होते. बळीराम संथ सुरात घोरू लागला, पण त्याच्या घोरण्यात आकस्मिकपणे बाधा येऊन त्याचा श्वास घुटल्यासारखा झाला. झोपेतच त्याला सगुनीच्या त्या भीषण खदखदा हसण्याचा आवाज कानी आला आणि त्याची चेतना चाळवली गेली. खडबडून जागा होऊन आणि गर्भगळीत होऊन झपाझप श्वासोच्छवास करीत तो कान टवकारून ऐकू लागला. छातीपर्यंत पांघरलेली चादर त्यानं डोक्याच्या खालपर्यंत ओढून घेतली आणि एखाद्या लाकडी ठोकळ्यासारखा तो जडवत पडून राहिला. आपल्या जागेवरून एक तसूभरही हलण्याचं धैर्य व अवसान त्याच्या अंगी उरलं नाही. स्तब्ध व शांत वातावरणात पुन्हा सगुनीचा कठोर कर्कश आवाज उठला. तो आवाज सुरीच्या पात्यासारखा त्याचं काळी चरचर चिरीत गेला आणि त्यानं अंथरुणात आपलं अंग जास्तीत जास्त चोरून घेतलं. आपल्या हृदयाचे ठोके बंद पडताहेत की काय असं त्याला वाटलं. त्याच वेळी बाहेर कुठल्या तरी झाडावरून घुबडाचा घुम 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 असा घुतकार उमटला. आवाज दिवाणखान्याच्या दारातून आला असं बळीरामला वाटलं, पण अगदी थोड्याच वेळात तो कर्णकटू हास्यध्वनी आतल्या खोलीमधून येऊ लागला. सगुनीचा बंगल्यात सर्वत्र स्वैरसंचार चालू आहे हे त्याला कळून चुकलं. त्याच्या सबंध अंगाचा थरथराट सुरू झाला. आता कोणत्याही क्षणी या विचारानं त्याच्या काळजाचं पाणी पाणी होऊन गेलं. त्याच क्षणी खाडकन दार उघडलं. थंडगार बोचऱ्या हवेचा एक जोरदार लोंढा आत घुसला. त्याच्या बरोबरच काहीतरी कुणीतरी झपाट्यानं आत शिरलं. त्याच्या पावलांचा आवाज बळीरामच्या कानाला स्पष्ट जाणवला. ते काहीतरी बळीरामच्या बिछाण्याजवळ येऊन स्त्रीच्या आवाजात पुन्हा मोठमोठ्यानं खदखदा हसू आलं. एकदम आपलं हसणं थांबवून सगुनीचा आवाज कर्कश स्वरात किंचाळला. बोल बोल चांडाळा बोल, तुझी अखेरची घटका भरली हाय. देवाला साक्ष ठेवून आता तरी सांग, तो माझा खून केला का नाही त्या. पांघरुणाखाली जागच्या जागी थाड थाड उडत रडक्या भेदरट केविलवाण्या सुरात बळीरामच्या तोंडून थरथरते शब्द फुटले. सगुने मी चुकलो ग, माझ्या हातून लय पाप झालं. सगुने म्याच तुला मारलं, मला माफ कर, माझा जीव न ग घेऊस, पाया पडतो मी तुझ्या. हे बोलत असतानाही त्याच्या तोंडावरचं पांघरुणाचं आच्छादन कायम होतं आणि ते सारखं थरथर हालत होतं. आतमध्ये बळीरामनं आपले हात आपल्या गळ्यावर आवळून धरले होते. साळुंके आपल्या बिछाण्यावरती खाकरले. त्यासरशी बळीरामच्या जीवात जीव आला. साळुंक्यांनी उठून मोठा दिवा लावला. बळीराम जवळ येऊन खाली बसून त्याच्या तोंडावरचं पांघरून खेचून घेतलं आणि दरडावणीच्या सुरात म्हटलं, कोण सगुना? बळीराम धडपडून लटलट कापत अंथरुणात उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते. डोळे उघडून आतंकित नजरेनं त्यानं प्रथम दिवाणखान्यात सगळीकडे पाहून घेतलं. सगुनीचा कुठंच पत्ता नव्हता. ही सगुना कोण बळीराम? साळुंक्यांनी फिरून विचारलं. बळीराम विक्षिप्तासारखा त्यांच्याकडं पाहू लागला. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. त्याची जणू दातखिळच बसून गेली. साळुंक्यांनी करड्या स्वरात प्रश्न केला. खून झाला तीच ना? तुमची मेहुणी? तुम्हीच मारलं ना तिला? खरं खरं सांगा. नाही साहेब, बळीराम अडखळत बोलला. पुरुषानं मारलं, म्या नाही मारलं, म्या नाही मारलं. आत्ताच तुम्ही म्हणालात मीच मारलं म्हणून. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. ते खोटं काय? खोटंय साहेब. ती हडळ भूत बनून माझ्यापाशी आली होती. माझा गळा दाबीत होती साहेब. आता तुम्हीच मला वाचवा. ते खोटं काय? बोलता बोलता साळुंक्यांनी त्याच्या श्रीमुखात एक जोराची थप्पड खच्चून मारली. बळीरामच्या डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले. गाल चोळीत तो एकदम रडू लागला. साळुंक्यांचा या वेळचा नूर एकदम बदललेला दिसत होता.
इतके दिवस बळीराम व इतर संशयितांना गाफील ठेवण्यासाठी त्यांनी एका संधी साधू, भेकड व बेजबाबदार अधिकाऱ्याची बतावणी केली होती. त्या भूमिकेचा मुखवटा वेळ आल्याबरोबर त्यांनी झुगारून दिला होता. आता ते एक कठोर कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर वाटत होते. बळीरामकडे तिरस्कारयुक्त नजर रोखून ते म्हणाले, हरामखोरा, स्त्री घातक्या, पोलीस ऑफिसर पुढं खोटं सांगताना शरम नाही वाटत तुला? सगुनीचा खून तूच केला आहेस. आता तू सगुनीच्या भूतापुढं स्वतःच्या तोंडानं कबुली दिली आहेस. खून पुरुषोत्तमनं केला नव्हता. तू त्याला बळीचा बकरा बनवलास. बोल, खरं आहे की नाही हे? बळीराम चपापला. त्याने डोळे पुसून रडणं थांबवलं. त्याच्या ध्यानात आलं की या इन्स्पेक्टरनं आपल्या बंगल्यात राहून आपल्याच विरुद्ध काहीतरी कारस्थान शिजवलं आहे. आपण सावध राहायला पाहिजे. तो रडक्या स्वरात अजिजीनं म्हणाला, साहेब, इतक्या दिवस तुम्ही इथं राहिलासा, माझं वागणं पाहिलासा. कधी माझ्या वागण्यात काय खोड दिसली का तुम्हासनी? कुणी हलकटानं माझ्या विरुद्ध तुमचं कान भरलेलं दिसत्या ते, पर ते समद खोटं हाय. सगुनी तिच्या कर्मानं मेली, पुरुषा त्याच्या करणीनं मेला. माझा काय बी संबंधन हाय. लक्षात ठेव बळीराम, सत्य कितीही दडपलं तरी शेवटी ते वर उसळून येतं. खुनाची कितीही मुस्कट दाबी केलीस तरी अखेर खुनाला वाचा फुटते. बरोबर हाय साहेब, ह्या खुनाला बी वाचा फुटली. आरोपी सापडला आणि त्याला फाशी पण झाली. आता काय राहिलं या? पोलीसवाल्यांना झाल्या गेल्या गोष्टी उकरून काढायचा काय बी अधिकार नाही. अधिकार आहे बरं बच्चमजी. गुन्ह्याच्या तपासाचं नवं सूत्र हाती लागलं तर त्याचा पूर्ण तपास करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. हा गुन्हा पुरुषोत्तमनं केला नसून तू केला होतास याबद्दल आमची पूर्ण खात्री झाली आहे. आपण स्वतः खून केल्याचं तू कबूल केलं आहेस आणि ते मी आणि माझ्या लोकांनी ऐकलं आहे. पर मी असलं काही कधी कबूल केलेलंच नाही. खरा सरपंच शोभतोयस रे लेका. साल्या, तू गुन्हा कबूल केल्याबद्दल आमचा पुरावा तर आहेच, परंतु सगुनीच्या भूताचं आणि तुझं काय बोलणं झालं ते मी सारं टेप रेकॉर्ड करून ठेवलं आहे. मी झोपमध्ये काय बी बरळलो असन म्हणून काय मी दोषी ठरत नाही. खुनाच्या रात्री मी परगावाला होतो. खुनाच्या रात्री तू हितं या तुझ्या बंगल्यात होतास. आडगावला ज्या पेढीशी तुझा नेहमीचा व्यवहार होता तिथला मुनीम शामराव याच्या मार्फत तू आपण त्या रात्री आडगावला असल्याचा बनावट पुरावा तयार करून ठेवला होतास. हा शामराव म्हणजेच खटल्यातला मयत नंबर 2 श्याम, बरोबर आहे ना रे? बळीरामचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याचं हृदय धडधडू लागलं. काहीही उत्तर न देता तो साळुंक्यांकडे नुसता भारल्यासारखा पाहत राहिला. साळुंके पुढं म्हणाले, श्याम मेला नव्हता. कसा मरेल? तो तर तुझा साथीदार होता. त्या दिवशी श्याम हितं कुठं राहिला? तू हितं रात्री किती वाजेपर्यंत होतास? हितून गावात केव्हा गेलास ही माहिती आम्हाला तुझ्या नोकराकडून कळली. तुझे दुसरे साथीदार तुक्या आणि बाळा यांनी खोटा पुरावा रचायला कशी मदत केली तेही कळलं आहे. तू खून कसा शिथाफीनं केलास याची सुद्धा पूर्ण कल्पना आली आहे. शिवाय भागीकडून तू कोणती कामगिरी करून घेतलीस तेही मला समजलं आहे. तुला भेटण्यासाठी आज आम्ही भागीला मुद्दाम हिता आणला आहे. काय भेटणार का तिला? अरे संपत! बळीरामची मुद्रा भकास व शून्य दिसू लागली. त्याचा देह घबराटीमुळे थरथरू लागला. साळुंक्यांनी आपल्याला चहूकडून कोंडीत पकडलं आहे हे त्याला स्पष्ट दिसून आलं. संपत शिपाई आत येऊन सॅल्यूट देऊन उभा राहिला. साळुंक्यांनी फरमावलं, भागीला घेऊन ये आणि आनंदरावांना आत बोलाव. बाहेर नीट पहारा ठेवा. शिपाई दोघांना आत पोहोचवून निघून गेला. साळुंक्यांनी आनंदरावांना खुर्चीवर बसवलं आणि ते स्वतः पलंगावरती बसले. भागी बाजूला संकोचानं अवघडून जमिनीकडे नजर लावून उभी राहिली. सगुनीची मोलकरीण म्हणून या गावात असतानाची भागी आणि आत्ताची भागी यांच्यात खूपच भयंकर अंतर होतं. ती भागी अंगापिंडानं टचटचीत आणि गुबगुबीत आणि वृत्तीनं नखरेल व आनंदी होती. विधवा असूनही तिला नटण्या मुरडण्याचा शौक होता. आज तीच भागी निव्वळ हाडांचा सापळा झाल्यासारखी दिसत होती. तिचे गोबरे गोबरे गाल आता खप्पड झाले होते. चेहऱ्यातला उजळपणा व मोहकपणा नाहीसा झाला होता.
तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ उठली होती आणि रडून रडून तिचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते. तिला अशा रात्रीच्या वेळी आपल्या बंगल्यात पोलीस बंदोबस्तात परगावाहून आलेली पाहून बळीरामच्या पोटात तीव्र कळ उठली. त्याचा चेहरा घामानं थबथबून गेला. काळवंडल्या मुद्रेनं खाली मान घालून तो बैठकीच्या गादीवर बसून राहिला. काय ग भागे? साळुंक्यांनी प्रश्न केला. ह्या डांबीस बदमाशाला तू ओळखतेस की नाहीस? भागीनं बळीरामकडे पाहिलं. तिच्या नजरेत जळजळीत विखार होता. दात ओठ चावीत ती सांगू लागली, ह्याच मेल्या मांगानं गोडगोड बोलून माझा सत्यानाश केला बरं साहेब. मी खोटं बोलत असन तर माही जीभ गळून पडल. माझ्या तोंडात किड पडत्याली. देव कधी बी ह्या चांडाळाचं भलं करायचा नाही. ह्याला तडफडून हातपाय झाडीत कुत्र्यावाने मरा नील. अगं पण झालं काय ते तरी सांगशील का नाही ग? आता काय सांगायचं साहेब तुम्हासनी? मी भोळसट बघून ह्या मुर्द्यानं मला बुरळ घातली. म्हणून तर मोरलं समद रामायण घडलं व ह्यो पहिल्यांदी सगुना बाईकडं यायचा. तिथं माही याच्या संग वळख झालती. बाईनं ह्याला कधी हिंग लावून पुसलं नाही. तवा मग ह्याची नदार माह्यावर वळली. ह्यानं एकदिस मला भुलवून हिथं आणलं आणि माही आबरू घेतली. मी रातची ह्याच्याकडं याया लागली. काय काय थपा दिलत्या मेल्यानं तवा मला. मोतूर लावीन तुला पटराणी करीन तुह्या नावानी शेत करीन. पर समद्या मतलब काढायच्या गोष्टी. ह्या हलकटांनीच मला गोळ्या आणून दिल्या आणि त्या दिवशी मला सांगितलं का त्या मालकाच्या दारूच्या गलासात नाहीतर ताटातल्या अनामध्ये मिसळ. मला मिलीला काय ठावं का बाईचा जीव घ्यायचा ह्याचा कावा असेल त्या. खून झाला आणि मग ह्यानं मला घरी येऊन सांगितलं का असा असा जबाब दे म्हणून. मी बी मग त्याच्या पल्याड आणखीन दुसरं काय करणार होते. तू गाव सोडून का ग गेलीस? ह्या भाड्यानं माह तोंड काळ केलं. जीव द्यायची बारी मायावर आणली. मी पोटूशी राहिले. ह्याच्यापाशी येऊन रड रड रडले. पण ह्या कसाबाला दया आली नाही. ह्यानं माह बंगल्यात येणं बंद केलं. म्हणला, हिथं पाऊल टाकशीत तर डोई बादरून लात मारून हाकून देईन. हे 500 रुपये घे. पुन्हांदा हिथं येऊ नग. कुठं बी जाऊन पोट पाडून घे आणि तकडच राहा. पुन्हा गावामध्ये दिसलीस तर तुहा बी सगुनीवानी खून करून टाकीन. मी घाबरून रुपये घेऊन पळून गेले. तवापासून साहेब शिराढोणला माही एक मैत्रीण मास्तरीन हाय. तिच्याकडे राहते आणि मोलमजुरी करून कसे तरी दिवस काढते. हे सगळं तू कोर्टात जसं घडलं तसं सांगशील काय ग? वैजी साहेब, पर तुम्ही ह्या सैतानाला पापाचं पराचित दिल्या बगार सोडू नकासा. हात जोडून भागी निघून गेली. साळुंके उठले. त्यांनी खुंटीवरचा हंटर उचलून हातात घेतला आणि तो हवेत फडकवीत कडक स्वरात बळीरामला विचारलं, बोल बळीरामा, आता तुझा काय विचार आहे? आता तरी बऱ्या बोलानं गुन्हा कबूल करणार की नाही रे? भयंकर घाबरून हात जोडून बळीराम अडखळत बोलू लागला, साहेब साहेब मी काडकन हवेत हंटर फडकून वाजला. तो जणू स्वतःलाच लागल्याप्रमाणे बळीराम किंचाळला आणि गादीत तोंड खुपसून पडला. उठ आणि सांग, सगुनीचा खून तूच केलास की नाही? दिनवाण्या चेहऱ्यानं बळीराम म्हणाला, वय साहेब वय, म्याच मारलं तिला. साहेबानं हसून म्हटलं, सगुनीच्या भूतानं तुला हाल हाल करून जीवे मारलं असतं. त्याऐवजी तू आमच्या हातात सापडलास याबद्दल ईश्वराचे आभार मान. तिच्या भूतावर आम्ही तोडगा काढला आहे. हिथून पुढे ती तुझा छळ करू शकणार नाही. बिचारा बळीराम इतका हतबल व गलितगात्र होऊन गेला होता की तो यावर काहीच बोलला नाही.